नमस्कार, आपलं स्वागत आहे वैशाली स्पाइसेस अँड स्वीट्समध्ये। आज आपण बनवत आहोत जिरा आलू। त्यासाठी मी पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। हे 3 चम्मच तेल आहे। त्यात आपण आता जिरे टाकून घेऊ। हे जाडसर कुटून घेतलेले जिरे आहेत मी। याला चांगलं तळून घ्यायचं आपल्याला। आता त्यामध्ये आपण कट करून ठेवलेला कांदा टाकूया। गुलाबी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आपल्याला। आपण आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेऊया। यालाही चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आपल्याला। माझ्याकडे लाल मिरच्या आहेत, ओल्या लाल मिरच्या मी त्या कट केल्यात। आता आपण ते टाकून घेऊ। आपल्याला हवं असेल तर आपण हिरवी मिरचीही टाकू शकता, आणि आपल्याला हिरवी मिरची आवडत नसेल तर लाल तिखट टाकलं तरीही चालेल। याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ। कढीपत्त्यामुळे भाजीला चांगला सुगंध येतो। याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण थोडीशी हळद टाकूया, अर्धा टीस्पून हळदही याला मिक्स करू। थोडंसं लाल तिखट टाकूया, हे अर्धा टीस्पून आहे। याला चांगल्या प्रकारे आपण मिक्स करूया। छान हलवून घ्यायचा मसाला सर्व बाजूंनी। जिरा आलू झटपट बनणारी रेसिपी आहे। 1/2 टेबलस्पून आमचूर पावडर टाकलेला आहे, त्यामुळे भाजीला छान स्वाद येतो। हे उकळून घेतलेले 4 आलू आहेत, मी ते कट करून घेतलेले आहे। याला चांगले मिक्स करूया। चवीपुरतं मीठ टाकलेले, याला पण आपण आता चांगलं मिक्स करून घेऊ। इथे मी आता थोडीशी कसुरी मेथी टाकत आहे, त्यामुळे आपली भाजी आणखीनच स्वादिष्ट बनेल। आपण याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया, त्याला चांगली वाफ बसेल। 5 मिनिटं झालेत आता आपले, आपण उघडून बघूया। वा, काय सुगंध सुटलाय माझ्या किचनमध्ये आज। कसुरी मेथी टाकल्यामुळे ह्या भाजीला सुंदर सुगंध येत आहे। तयार आहे आपली जिरा आलू। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा।